हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा जो मेसेज असणार आहे तो कलेक्टिव्ह आहे, टाईमलेस आहे. त्याच्यामुळे ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल तुमच्याशी जितका रेझोनेट होईल तितके मेसेज घ्या. ओके, आपण चेक करूया. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ जे हे कलेक्टिव्ह बघत आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. काही पर्टिक्युलर राशी आहेत का, काही बर्थडे डेट आहेत का, प्लीज गाईड करा आणि मेसेज द्या. पहिले कार्ड घेऊया आणि मग ओके ओके येस. लिओ सिंह रास, पण ते रिवर्समध्ये कार्ड आलं आहे. मला असं वाटतं की गेल्या 3-4 महिने किंवा 6ही महिने झाले असतील तुम्ही जरा टेन्शनमध्ये होता. ओके, आय डोंट नो, कोणती पण गोष्ट तुमच्या रिलेशनला घेऊन असू शकते, तुमच्या पर्सनल लाईफ कोणतंही तुमचं गोष्ट असू शकते. मला असं वाटतं की थोडं टेन्स होता तुम्ही त्या गोष्टीबद्दल. अगदी 6 ऑफ कप्समध्ये तुमच्या काही बाह्य गोष्टी, ज्या रिलेशन संदर्भातले काही मेमरीज, काही आठवणी अशा तुमच्यासाठी होत्या. त्याच्यामध्ये तुम्ही इतक्या अडकला होता, तितक्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब झालेल्या होत्या मला असं वाटतं. पण तुम्ही आता बाहेर येत आहे त्या गोष्टीतून. रिव्हर्समध्ये कार्ड आलेत काही, तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर येत आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यामध्ये ज्या गोष्टींमध्ये सध्या अडकला होतात तर त्याच्यामध्ये तुम्ही थर्ड पार्टनरची सुद्धा हेल्प घेतलेली होती, तिसऱ्या व्यक्तींची सुद्धा हेल्प घेतलेली होती. काही गोष्टी सॉर्ट आउट होण्यासाठी, काही गोष्टी सॉल्व्ह होण्यासाठी. आय थिंक असू शकतं तुमच्याशी जितका मेसेज रेझोनेट होईल ना तितका घ्या. तर काही गोष्टी सॉल्व्ह होण्यासाठी तुम्ही मदतसुद्धा घेतलेली होती, पण मदत झाली नाही किंवा तुम्हाला काही गोष्टी करतो असं बोललात पण झाल्या नसतील, तर ते पण असू शकतं तुमच्यासाठी. ट्रेस खूप घेतला होता तुम्ही गेल्या 3-4 महिन्यामध्ये, खूप ट्रेस घेतला होता, खूप टेन्शन पण तुम्हाला आलेलं होतं. पण आता म्हणजे तुम्हाला रिकव्हरी तुम्ही करताय किंवा रिकव्हरी करण्याचा टाईम येतो. म्हणजे स्वतःला आता वेळ द्या, स्वतःला वेळ देण्याचा आता तो वेळ आलेला आहे. इतर गोष्टींवर जो वेळ तुम्ही वेस्ट टाईम केलेला आहे आता तो तुम्हाला करायचा नाही आहे. तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर यायचं आणि स्वतःला तुम्हाला वेळ द्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे खूप ऑप्शन होते, असं नाही की ऑप्शन नव्हते, पण तुमचं लक्ष नव्हतं त्या गोष्टींकडं. तुम्हाला हे माहीत होतं, तुम्हाला हे रिअलाईज होतं होतं, इंट्युशनसुद्धा कदाचित तुम्हाला मिळाल्या होत्या की तुमच्यासाठी ह्या गोष्टी आहेत, पण तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे त्याही गोष्टी तुमच्या हातून गेलेल्या आहेत असं मला वाटतं. ओके, पण आता कुठेतरी एक पॉईंटवर तुम्ही असं येऊन उभं राहिलात की तुम्ही सगळं परमेश्वरावर सोडून दिलं. तुम्हाला कळालं की काही गोष्टी तुमच्याकडून हँडल होत नाही आहेत. आता एकच पर्याय आहे, ते म्हणजे परमेश्वर. तुम्ही ज्याही इष्टदेवतेंना म्हणता ते तिथं तुम्ही पूर्ण प्रेयर केला. ओके, तिथं तुम्ही प्रार्थना हात जोडले तुम्ही आणि तुम्ही पूर्ण सरेंडर केलं तुमच्या लाईफ. ओके, आणि नक्की डेफिनेटली इतकं सुंदर उत्तर आहे की ते तुमच्यासाठी उभे राहिले आहेत. युनिवर्स तुमच्यासाठी उभं राहिलेले आहेत. एस ऑफ वॉन्डचे एनर्जी आहेत. आता तुम्ही ज्याही गोष्टी इंट्युशन तुमचं ऐका, तुमचं मन काय म्हणते, तुमचं अंतर्मन काय बोलतं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर तुम्हाला त्या इंट्युशनवर महत्त्वाचं म्हणजे लक्ष द्यायचं आहे आणि तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत आता इथून पुढं. ओके, अगदी 7 डेज नंतर, 10 दिवसानंतर, अगदी 15 दिवसानंतर हळूहळू तुम्हाला ते चेंजेस दिसू लागतील. ह्या गोष्टीचा जो बर्डन होता ना तो खूप दिवसापासून होता, अगदी 4-6 महिन्यापासून तुम्ही त्या बर्डनमध्ये राहत होता असं मला दिसतंय. पण तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर निघताय हळूहळू का होईना. तुमच्या लाईफमध्ये आता तो चेंजेस येतोय. आपण एंजल गायडन्स घेऊया तुमच्यासाठी. एंजलचे काय गायडन्स आहेत तुमच्यासाठी या सगळ्यावर, त्याच्यासाठी आपण चेक करूया. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ, तुमच्याशी मेसेज रेझोनेट झाले तर नक्की एस म्हणून लिहिलात तरी चालेल. क्लेम करा ह्या गोष्टीला. तुम्ही आता चांगल्या गोष्टींमध्ये येत आहे. म्हणजे मी एक तुम्हाला सांगते की तुमच्या बाबतीत ज्या गोष्टी झालेल्या होत्या ना तिथून आता तुम्ही बाहेर येत आहे. एक न्यू
गोष्ट युनिवर्स तुमच्याकडे खूप गोष्टी होत्या हा आधी, असं नाही आहे की तुमच्याकडे नव्हते, तुमच्याकडे गोष्टी होत्या पण तुम्ही दुर्लक्ष केलं होतं. पण आणखीन एक चान्स तुम्हाला मिळतोय. तुम्हाला हा चान्स अजिबात वाया घालवायचा नाही आहे. न्यू अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत्या, न्यू काही ना काहीतरी गोष्ट मिळत्या, न्यू संधी तुम्हाला मिळत्या, ग्रोथ येते तुमच्या लाईफमध्ये, नवीन काही ना काहीतरी चालू होते तुमच्या लाईफमध्ये. ते न्यू काहीही असू शकतं, आय डोंट नो. ओके, न्यू रिलेशन, न्यू जॉब, न्यू न्यू करिअरमध्ये काहीही तुमच्या असू शकतं. तर ते न्यू काही पण असू दे, ते तुमच्यासाठी येत आहे. एंजलचा डिवाईनचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी बघूया. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज आवडतात नक्की सांगा मला, म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओज आपण घेऊया. काही राईट टाईम नव्हता तुमच्या लाईफमध्ये. ओके, राईट टाईम नव्हता. त्या राईट टायमिंगवर तुम्ही खूप प्रयत्न करत होता, खूप स्वतःला झोकून दिलं होतं त्या गोष्टींमध्ये, आणि गोष्टी रॉंगच झाल्या, म्हणजे तुमच्या बाजूने गोष्टी झाल्याच नाहीत. पण आता काही बेटर गोष्टी, देअर आर समथिंग बेटर. ओके, आत्ता जो पास्टमध्ये विचार करत होता ना, त्याच्याही पेक्षा खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत. एक कार्ड घेऊया, म्हणजे एंजलचं समजेल की येस नो काय आन्सर आहे, त्याच्यानुसार आपण बघूया. येस आहे उत्तर. येणाऱ्या ह्या फ्युचरमध्ये, येणाऱ्या ह्या वर्षामध्येच तुम्ही ज्याही गोष्टींमध्ये अडकला आहात ना, त्याच्यातून व्यवस्थित तुम्ही बाहेर निघतात. गोष्टी लगेच सॉर्ट आउट होत नाहीत, वेळ लागतो. जसं की 3-4 महिन्यापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा पण अधिक काळापासून तुम्ही काही डिप्रेशनमध्ये, काही गोष्टींमध्ये अडकला होतात, ज्याच्यातून तुम्हाला निघता येत नव्हतं. पण आता तो टाईम येतोय जिथून तुम्ही आता निघतात. काय राईट टाईम नव्हता तुमच्यासाठी, तो नॉट द राईट टाईममध्येच तुम्ही अडकलात. राईट टाईम नसताना सुद्धा तुम्ही त्या गोष्टी केल्यात, पण आता तुमच्यासाठी समथिंग बेटर, काही चांगल्या गोष्टी, याच्याही पेक्षा चांगल्या गोष्टी, जसं की एस ऑफ वॉन्ड्स तुमच्यासाठी आलं आहे. आता खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये, राईट टायमिंगला, राईट ह्याच्यामध्ये, आणि येणाऱ्या वर्षामध्ये सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होणार आहेत. ओके, हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट्स नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा, तुम्हाला कसे व्हिडिओज वाटतात. थँक्यू सो मच.